हॅलो नमस्कार, मी नैना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आज आहे बुधवार आणि आज 1 जुलै आहे. आजपासून ब्लॉगिंग चालू करूयात. तर आत्ताच मी मुलांना सोडून आले डब्याला. जशी की मी तुम्हाला पुढे दाखवतेच की भेंडीची भाजी, चपाती आणि थोडीशी लसूण शेव दिलेली. आणि त्याचबरोबर आत्ता मशीन लावली आहे मी. त्यानंतर थोड्याशा चपात्या करायच्या आहेत. आणि आजची बरीच कामाची लिस्ट आहे. त्यातलं आहे की कोथिंबीर थोडीशी काल आणलेली ती नीट करून ठेवली आहे मी. आणि त्याची जी देठ असते कवळी ती टाकत नाही मी. ते साईडला काढून ठेवलेली रात्रीच, ती धुवून ठेवलेत. मग त्याच्याबरोबर त्यात खोबरं लसूण घालून त्याचं खोबरं लसूण करून ठेवायचं आहे. त्यानंतर थोडीशी कपडे इस्त्री करायचे आहेत. आणि थोडंसं काही इकडे तिकडची कामं आहेत ती करून ठेवायची आहेत. कारण मला आजपासून जास्त वेळ शाळेत जाणार आहेत. त्यामुळे खूप सारा वेळ आहे. तो प्रत्येक वेळ मला हे करायचं आहे. त्यानंतर माझी असाइनमेंट पूर्ण करायची आहेत. अशी बरीचशीच कामं आहे. जी काय असतील ते मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला. तर पहिल्यांदा किचनमध्ये येऊन मी चपात्या करायला घेतल्या. काय होतं, किचनमधलं काम जर पाठीमागं ठेवलं ना तर ते दिवसभर किचन तसंच राहतं आणि किचनमध्ये जाणं होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा चपात्या करून घेतल्या. किचन स्वच्छ करून घेतलं. तोपर्यंत मशीन ही झाली होती. मग कपडे वाळत घालून घेतले, कारण आता पाऊस खूप पडतो आहे बाहेर. त्यामुळं काय होतं, कपडे सुकत नाहीत. म्हणून मग पटकन मी कपडे वाळत घालून घेतले. आणि त्यानंतर मशीन होते ना थोडीशी घाण झाली असं वाटत होतं. कारण जो झाकणाच्या साईडला इलेस्टिक आहे तिथं रबर आहे. त्या रबरमध्ये ना कचरा साठून राहिला ना की आम्हाला जे सर्व्हिसिंगवाले येतात ना त्यांनी सांगितलं की इथं पुसून घ्यायचं. पण खूप कचरा दिसत होता. त्यासाठी मग मी मशीन ह्याला लावली, धुवायला लावली. तर ती मशीन फिरताना मला वाटत नव्हतं की त्याच्यावरती पाणी इतकं साठत असेल. तर तेच मी तिथं बघत होते. त्यानंतर आतमध्ये आले. कपडे वाळत घालतच होते की हे आले. तर त्यांना जेवायला दिलं. आणि आम्हाला अशी पोळी खायला खूप आवडते शिळी झाल्यानंतर ना. मग तीच मी गरम करून देत होते. आणि त्यानंतर संध्याकाळी ना काय झालं, मुलांना आणायला जायचं होतं. तर मला हे म्हटलेले की मी घेऊन येईल, पण अचानक त्यांचा फोन आला की मला नाही जमणार, तू घेऊन ये. तर मग मी गडबडीत असे निघालेली आणि बाहेर जात होते. बाहेर जाऊन बघितलं तर पाऊस येत होता. परत आतमध्ये पळत आली आणि परत जर्किंग घातलं आणि मग परत मुलांना घेऊन आले. हॅलो, आत्ता बघितलंच तुम्ही, मी शाळेत सोडून आले त्यांना. थोडंसं भिजलेलंही पाऊस आलेला त्यामुळं. पण आत्ता ना मी घरी आल्यानंतर ना लगेच क्लासला सोडले. आणि आत्ता मी ब्रेड पिझ्झा बनवायचा होता. चिनूने सकाळी सांगून गेलेली की संध्याकाळी ब्रेड पिझ्झा खायचा आहे. त्यामुळं मग ब्रेड सकाळीच आणून ठेवलेले. त्यानंतर बरंचसं सामान लागणार होतं किंवा त्याची तयारी करायची होती, तर ती करून ठेवले. तर तुम्हाला दाखवते. तर हे आहे स्वीटकॉर्न. त्यानंतर ही शिमला मिरची चिरून घेतली आहे मी. आणि हा कांदा. त्यानंतर हा सॉस बनवून ठेवला आहे मी. ह्याच्यामध्ये टमॅटो सॉस आणि आपली शेजवान चटणी असते ना ती टाकली. बस, दुसरं काहीच नाही. मेयोनीज वगैरे माझ्याकडे काही नाही आणि मला नाही वाटलं की अगदी टाकणं गरजेचं आहे, त्यामुळे मी आणलं पण नाही. त्यानंतर आता फक्त आणायचं आहे ते बटर आणि चीज. ते मी येताना ह्यांना घेऊन यायला सांगते. तर त्यानंतर पालेकरचा मोठा ब्रेड घेतला आहे. पालेकरचा नाही, हा चकोतेचा आहे. बिग साईजचा सँडविच ब्रेड आहे ना तो घेतला आहे हा. आणि त्याच्यावरती करून बनवणार आहे. तर कसं बनवते हे तुम्हाला पुढं दाखवतेच मी, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्हाला माहितीच असेल की सकाळी आपलं अगोदरच ठरलेलं की आपल्याला खोबरं लसूणचा मसाला करून ठेवायचा आहे, जे की कोथिंबीरीचे देठं काढले त्यासाठी. तेच मी इथं करून घेत होते. आणि काय होतं आहे, असं जर करून ठेवलं ना तर पुढचे 4-5 दिवस तर फारशी गडबड होत नाही मसाल्यासाठी, किंवा मसाला बनवलेला नाही म्हणून एखादा पदार्थ करायचा राहत नाही. त्यासाठी हे असतं करून ठेवते. कारण कोथिंबीर आता खूप महाग आहे. 30 रुपयाला मी एक पिंडी आणली आणि मग त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे, हा सुद्धा एक माझा उद्देश होता. त्यानंतर हा स्पॅच्युलाने जेव्हा पूर्ण कुठलीही गोष्ट जेव्हा एकदम क्लीन करून आपल्याला व्यवस्थित घ्यायची, अजिबात वाया घालवायची नाही, त्यासाठी हा स्पॅच्युलाच बेस्ट आहे. त्यांनी एकदम क्लीनमध्ये निघून जातं, भांड्याला अजिबात शिल्लक राहत नाही. त्यासाठी मग मी अशा गोष्टी वापरते. त्यानंतर ना
हे मसाला नाही आम्ही काचेच्या भरणीत काढून ठेवलेला, तो थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवला की चांगला 4-5 दिवस राहतो. तर काय झालं, आज ना मला 8 वाजता क्लायंट आलेलं, त्याचा हँडवॅक्स होतं आणि हँडवॅक्स झाल्यानंतर त्यांनी अचानक आयब्रोच्या आणि फेशियलच्या अशा ट्रीटमेंट वाढवल्यामुळे रात्री मला 11 वाजले जेवायला. तर असा होता आजचा माझा दिवस. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.